मुरुम शहर व परिसरात विश्वासार्हतेचा लौकिक कमावलेल्या व्यापारी नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात मंगळवारी तारीख 8 जुलै 2025 रोजी पार पडली। 1995 पासून सुरू असलेल्या बिनविरोध निवडीच्या परंपरेला यंदाही कायम ठेवत संस्थेच्या सभासदांनी एकतेचा परिचय दिला। यावेळी अध्यक्षपदी उमेश कारभारी, उपाध्यक्षपदी अशोक चव्हाण तर सचिवपदी श्रीकांत मिनियार यांची निवड करण्यात आली। तसेच संचालक मंडळात शशिकांत बाबशेट्टी, अंबाजी बिराजदार, सुरेश रणसुरे, प्रवीण सोलापुरे, दत्तात्रय गिरिबा, महानंदा खेडे, प्रेमा झंवर यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली। नवनिर्वाचित संचालकांचे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी तसेच मुरुम शहर व परिसरातील नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे। कार्यक्रमात सचिव श्रीकांत मिनियार यांनी आपल्या मनोगतात म्हटले, व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे सभासदांसह व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच त्यांच्यावर विश्वासाचे व पारदर्शकतेचे बळ देणे। भविष्यात संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक कर्ज, सुविधा, आर्थिक सल्ला व मार्गदर्शन देण्याचे उद्दिष्ट आहे। व्यापाऱ्यांना विविध सुविधा अधिक सुलभ स्वरूपात देण्यावर संचालक मंडळ कटिबद्ध आहे। सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचे आम्ही नेहमी ऋणी आहोत आणि हा विश्वास पाठीशी घेऊन संस्था अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहू। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.एम. कातपुरे यांनी पारदर्शकपणे जबाबदारी सांभाळली। कार्यक्रमासाठी सिद्धरामप्पा तुगावे, सिद्धू स्वामी, राजकुमार स्वामी, मनोज भसाखले, मेघराज धुमुरे, संजय टिकंबरे, आर.व्ही. स्वामी आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धू स्वामी यांनी केले। सूत्रसंचालन राजकुमार स्वामी तर आभार मेघराज धुमुरे यांनी मांडले। संपूर्ण कार्यक्रमात सभासद, पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांमध्ये एकता व उत्साह दिसून आला। तसेच पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सकारात्मक ऊर्जा मिळाली। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजला फॉलो करून यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।